नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. देशासह जगाचे लक्ष लागून राहिलेले इस्रोच्या चांद्रयान-3चे यशस्वी लँडिंग झाले. आज 23 ऑगस्ट रोजी 6:04 चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या चांद्रयान उतरले. 140 कोटी भारतीयांसाठी हा एक महत्त्वाचा दिवस आहे. हा क्षण भारतासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश आहे. हा क्षण भारताच्या उद्यमान भाग्याचे आवाहन असल्याची प्रतिक्रिया चांद्रयान-3चे सॉफ्ट लँडिंग होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. हा ऐतिहासिक क्षण साऱ्या देशवासियांनी आज अनुभवला. चांद्रयान चंद्रावर उतरून भारतानं इतिहास घडवला असं म्हणत इस्रो शास्त्रज्ञांसह देशवासियांना मोदींनी शुभेच्छा दिल्या. भारत चंद्रावर पोहोचला अशी प्रतिक्रिया शास्त्रज्ञांनी दिली. स्तवनिधी घाटात बुधवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास लोखंडी पाईप वाहतूक करणारा मालवाहू ट्रक पलटी झाल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली. या अपघातामध्ये चालक प्रदीप वय वर्षे 60 हा जागीच ठार झाला तर किन्नर रंगनाथन वय वर्षे 20 दोघेही राहणार तिरुची, तामिळनाडू येथील आहेत. तारीहाळ ग्रामपंचायतीकडून मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राखून ठेवलेल्या निधीमध्ये गैरव्यवहार करण्यात आला आहे. योग्य ठिकाणी निधी खर्च न करता त्याचा दुरुपयोग करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत डॉ. बी.आर. आंबेडकर शक्ती संघातर्फे जिल्हा पंचायत कार्यालयावर हलगी मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. अनगोळ येथील 4थ्या रेल्वे गेटजवळील हॉटेल व्यावसायिक उघड्यावरच कचरा टाकत आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. याबाबत नागरिकांनी महापौर यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. यामुळे मंगळवारी रात्री अचानकपणे बाबले गल्ली येथे बांधण्यात आलेल्या भूमिगत कचरा कुंडीला भेट दिली. त्यावेळी तेथील हॉटेल चालकांना सर्वांनाच या कचरा कुंडीमध्ये कचरा टाकावा अशी सक्त ताकीद त्यांनी दिली. युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने इयत्ता 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रस्तरीय युजीनियस प्रश्नमंजुषा 2021 बेळगाव विभाग स्पर्धा महात्मा गांधी भवन कॉलेज रोड बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत युवा विद्यार्थ्यांना ज्ञानसमृद्धी आणि स्पर्धात्मक परीक्षेची अनुभूती मिळणार आहे. राष्ट्रस्तरीय युजीनियस प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्या टीमला अनुक्रमे 1,50,000, 25,000 रुपये, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र तसेच इतर स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या युजीनियस स्पर्धेत भाग घेण्यासाठी रविवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून कार्यक्रमस्थळी नावनोंदणी सुरू होणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी भाग घेण्याचे आवाहन युनियन बँकेचे रिजनल हेड आरती रॉर्नियार यांनी केले आहे. रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या नात्याचा सण. भावाच्या रक्षणासाठी बहीण भावाला आपल्या रक्षणासाठी आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याच्या हातावर राखी बांधते. याचे औचित्य साधून ठळकवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनीही स्वतः आपल्या हाताने राख्या बनवल्या असून आपल्या हस्तकलेच्या तासात विविध रंगबिरंगी साहित्याचा वापर विद्यार्थ्यांनी सुंदररित्या केला आहे. या उपक्रमासाठी त्यांना शाळेचे मुख्याध्यापक आर. कुरतुडकर आणि हस्तकला शिक्षक एम. आंबेवाडकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. गणेशोत्सव आता काही दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करणे महत्त्वाचे आहे. याचबरोबर मिरवणूक मार्गावरील येणारे अडथळे देखील दूर झाले पाहिजेत. यासाठी यापूर्वी झालेल्या सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र अजूनही त्याबाबत कोणतेच पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे बुधवारी झालेल्या बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना पुन्हा सूचना करण्यात आल्या असून तातडीने कामाला सुरुवात करा असे या समितीच्या अध्यक्षा वाणी जोशी यांनी सांगितले. स्मार्ट सिटी अंतर्गत विविध कामे केली जात आहेत. मात्र त्या कामाचे नियोजन नाही. वाहतूक वळवण्याबाबत मार्गसूची नाही. त्यामुळे त्याचा मोठा त्रास बेळगावकरांना सहन करावा लागत आहे. गोवा वेस्ट जवळ आता काम सुरू झाले आहे. त्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला. परिणामी शहापूर परिसरात ये जा करणे अवघड झाले आहे.
तेव्हा प्रथम वाहतुकीला वळवण्याबाबत मार्गसूची जाहीर करावी, त्यानंतरच रस्ते अडवावेत अशी मागणी होत आहे. राज्यामध्ये द्राक्ष उत्पादन 90,000 हेक्टर क्षेत्रामध्ये घेतले जाते. मात्र येथील शेतकऱ्यांनी घेतलेल्या द्राक्ष उत्पादनाला योग्य भाव दिला जात नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. द्राक्षांना हमीभाव जाहीर करण्यात यावा, शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कर्ज देण्यात यावे आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तेलसंग येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शहरामध्ये महानगरपालिका व स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत प्रवाशांसाठी ठिकठिकाणी बस थांबे उभारण्यात आले आहेत. या बस थांब्यांच्या देखभालीकडे अनेक दिवसांपासून दुर्लक्ष करण्यात आले होते. महानगरपालिका आयुक्त अशोक दुडकुंटी यांनी शहरातील स्वच्छतेला प्राधान्य दिल्याने बस थांब्याचीही स्वच्छता करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून दुर्लक्षित असलेल्या बस थांब्याचे अखेर भाग्य उजळले असेच म्हणावे लागेल. सदाशिवनगर येथील स्मशानभूमीमध्ये महापालिकेची वाहने पार्किंग करण्यात येत आहेत. यामुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेचे गोडाऊन त्या परिसरात आहे. त्या गोडाऊनमध्ये पार्किंग करण्याऐवजी स्मशानभूमीच्या जागेमध्येच ही वाहने पार्किंग केली जात आहेत. हे अत्यंत चुकीचे असून तातडीने तेथील वाहने हटवावीत अशी मागणी स्थानिक नागरिकातून होत आहे. महात्मा राष्ट्रीय उद्योग खात्री योजनेतून मार्कंडेय नदीमध्ये गाळ व माती काढण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली. मात्र ती माती नदीच्या काठावरच टाकण्यात आल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्योग खात्रीचा धंदा आणि शेतकऱ्यांचा झाला वांदा अशी परिस्थिती कडोली परिसरातील जाफरवाडी शेतवडीत झाली. त्यामुळे उद्योग खात्रीच्या कामांबद्दल आता संशय व्यक्त करण्यात येत आहे. ज्योतिषाचार्य प्राध्यापक पंडित तेजराज किंकर यांचा पुणे येथील भालचंद्र ज्योतिष विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. पुणे येथे झालेल्या 41व्या अखिल भारतीय ज्योतिष परिषदेमध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून ज्योतिषाचार्य पंडित तेजराज किंकर यांचा मानचिन्ह व शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी देशभरातील ज्योतिषी उपस्थित होते. हुतात्मा चौक जवळील कावेरी कोल्ड्रिंक्सच्या बाजूने असलेल्या बोळामध्ये विद्युत खांब रस्त्याच्या मधोमधच बसवण्यात आला आहे. याचबरोबर या ठिकाणी अतिक्रमण करून इमारत उभी केली जात आहे. तरी तो विद्युत खांब हटवून अतिक्रमणही हटवावे यासाठी या परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.